श्री स्वामी समर्थ भाग 1 प्रकट लीला स्वामी समर्थाचे अक्कलकोट येथे प्रकट होणे, लोकांमध्ये त्यांचे दिव्य अंत्याचे जीवन होणे. भाग 2 भक्ताची परीक्षा स्वामी भक्ताची श्रद्धा व विश्वास तपासतात. भाग 3 दारिद्र्य निवारण एका गरीब भक्ताने संकट दूर करून त्याला आभारी देणे. भाग 4 रोगमुक्ती असद्य रोगावर स्वामींच्या कृपेने उपचार. भाग 5 अहंकाराचा नाश व गर्विष्ठ व्यक्तींचा अहंकार स्वामी नमवतात. भाग 6 संकटातून सुटका भक्ताला मोठ्या संकटातून वाचवणे. भाग 7 गुरुभक्तीचे महत्त्व स्वामी गुरुसेवेचे महत्त्व पटवून देतात. भाग 8 नामस्मरणाची ताकद श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे सामर्थ्य. भाग 9 कर्म आणि फल कर्मानुसार फळ मिळते हा संदेश. भाग 10 अन्नदान महिमा अन्नदानाचे पुण्य व त्यांचे परिणाम. भाग 11 श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा ठेवण्यास स्वामी मदत करतात. भाग 12 भविष्य कथन स्वामींच्या वाणीतून भविष्याची सूचना. भाग 13 संतांचे सहवासाचे महत्त्व. भाग 14 दत्तावर दर्शन स्वामींमध्ये दत्तावर अवताराचे दर्शन. भाग 15 संकटातील मार्गदर्शन अडचणीत योग्य मार्ग दाखवणे. भाग 16 मन शांती स्वामींच्या कृपेने मानसिक शांती. भाग 17 भक्त प्रेम स्वामींचे भक्तावरील अपरंपार प्रेम. भाग 18 चमत्कारी उपचार अद्भुत उपचार लीला. भाग 19 कर्मयोग कर्तव्यनिष्ठ जीवनाचा संदेश. भाग 20 क्षमा आणि दया स्वामींची करुणा व क्षमाशीलता. भाग 21 साधेपणाचे महत्त्व नियमित साधेपणाचा उपदेश. भाग 22 आत्मज्ञान स्वतःचे खरे स्वरूप जागण्याचा संदेश. भाग 23 मायाजाळातून मुक्ती भक्ताला संसाराच्या मोहातून मुक्त करणे. भाग 24 अंतिम उपदेश स्वामींचे जीवनसूत्र. भाग 25 समाधीवर आशीर्वाद. अक्कलकोट येथे स्वामींची समाधी आणि आजही अनुभवास येणारी कृपा. श्री स्वामी समर्थ.